आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो, आमच्या चित्रपटावर पण राहो आणि आमच्या चित्रपटावर फक्त गणपती बाप्पाचा नाही तर तुमचा सुद्धा आशीर्वाद राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। बोला गणपती बाप्पा। नमस्कार। आज इथे जरी आम्ही बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलो असलो तरी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायला लागत नाही। डोळे बंद करून आतमध्ये आपण आपल्या मनात बाप्पाला हाक मारली तरी बाप्पा येतो। तशीच हाक आम्ही ह्या नवरा माझा नवसाचा 2 ह्या चित्रपटात मारली। मी भक्ती आणि हा वक्रतुंड आणि आमची मुलगी श्रद्धा, हा सगळा जो प्रवास तुम्ही बघणार आहात तो भक्ती आणि प्रेमाचा, श्रद्धेकडे जाणारा प्रवास आहे। त्याच्यामुळे तो प्रवास तुम्ही बघा। आपलं गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा आपलं मन थोडंसं उदास। आमच्या संपूर्ण चमूकडनं मला सगळ्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मंडळाचे मनापासून आभार मानायचे। दरवर्षी माझ्यासारखे, आमच्यासारखे लाखो भाविक इकडे येतात आणि तुम्ही सगळे दिवस रात्र अहोरात्र स्वतःच्या तब्येतीची, घरादाराची काळजी न करता त्यांची सेवा करता। अनेक वर्ष तुम्ही हे कार्य करताय। आम्हा सगळ्यांतर्फे आणि या सगळ्या भाविकांतर्फे मी संपूर्ण मंडळाचे आभार मानतो आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहावं अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। आम्हाला दरवर्षी इकडे आणणारे आमच्या मित्राचे खूप खूप आभार, संजाचे, कारण तो माध्यम असतो आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। सगळे इथे आला, जसे तुम्ही स्टारस्ट्रक आहात, इतके मोठमोठे स्टार्स आहेत इथे, तशीच मी नवखी ह्या फिल्मचा भाग आहे आणि मी अगदी नवरा माझा नवसाचा पहिला भाग जो होता तुमच्यासारखाच खूप एन्जॉय केलेला आणि मीही त्या भागाची अगदी बिगेस्ट फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही। आमच्या फिल्ममध्ये खूप धमाल आहे, खूप पॉझिटिव्हिटी आहे, मोठमोठे स्टार्स आहेत जसं मी म्हटलं, सचिन सर, सुप्रिया मॅम, स्वप्नील आणि एक्झॅक्टली, आणि सगळ्यात मोठा स्टार जो आपल्या सगळ्यांचा आवडता आहे तो म्हणजे गणपती बाप्पा। सो बाप्पा, जसं सुप्रिया मॅम म्हणाल्या, जरी 17 तारखेला आपल्याला एक व्हॅक्यूम निर्माण होतो विसर्जन झाल्यानंतर, तर तो बाप्पा पुन्हा तुम्हाला भेटायला येतो 20 तारखेला। सो नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटगृहात नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल। आम्ही जितक्या मनापासून हा चित्रपट बनवला तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल ह्याची आम्हाला खात्री आहे। थँक्यू।